आज तुम्ही सगळे वरिष्ठ मंडळी इथे बसलेले, तुमच्या 10-15 वर्ष जर तुम्ही तर गावातल्या प्रत्येक समाजाला सभागृह देतो, याच्या पलीकडे आमदार दुसरं काहीच करत नाही, अशी आपल्या लोकांची या ठिकाणी भावना झालेली आहे। परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगते की आमदारांनी जर ठरवलं, आमदाराची जर काम करायची मानसिकता असली तर आमदार हा खूप काही करू शकतो। आमदार सगळ्या गोष्टी करू शकतो। तुम्हाला गावामध्ये केटीवेर पाहिजे, आमदार तुम्हाला केटीवेर आणून देऊ शकतो। तुम्हाला गावाच्या चारही बाजूचे रस्ते पाहिजे असतील, तुम्हाला आमदार ते रस्ते करून देऊ शकतो। तुम्हाला गावांतर्गत रस्ते पाहिजे असतील, आमदार तुम्हाला गावांतर्गत रस्ते देऊ शकतो। तुम्हाला गावामध्ये समाजाचं एखादं मोठं सभागृह पाहिजे असेल, शादीखाना पाहिजे असेल, ते आमदार तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो। परंतु ते केव्हा करू शकतो आपण या सगळ्या गोष्टी, जेव्हा तुमच्या लोकांची साथ आणि तुमच्या लोकांचे आशीर्वाद जर माझ्या सोबत असले तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी मी करू शकेल। परंतु आपल्याकडे प्रथा वेगळी आहे। आपल्याकडे काय होतं की निवडणुकीच्या अगोदर आपल्याला खूप वाटतं की नाही आपला विकास झाला पाहिजे, आपले रस्ते झाले पाहिजे, आपल्या गावात शाळा पाहिजे, आपल्या गावात अंगणवाडी पाहिजे, आपल्या गावात चांगले रस्ते पाहिजे। पण निवडणूक जेव्हा लागती तेव्हा आपले लोक सगळा विकास विसरून जातात। आपले लोक कशावर जातात? आपल्या जातीचा माणूस उभा आहे का, आपल्या नात्यातला माणूस उभा आहे का, आपल्या ओळखीतला माणूस उभा आहे का, आणि मग त्याला आपण मतदान करतो। परंतु आता या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी सोडून द्यायच्या आहे। आपल्याला कुठेतरी एका विकासाच्या बाजूने जाण्याची आज गरज आहे। मला वाटतं तुमची पिढी, तुमच्या पिढीने आता या रस्त्याने ज्या आम्ही आलोय त्या रस्त्याने जाऊन जाऊन तुमची कमरं मोडली, परंतु आता आमच्या पिढीला तरी चांगले दिवस येऊ द्या। आणि आमच्या पिढीला जर चांगले दिवस यायचे असतील तर तुमची पिढी खंबीरपणे सर आमच्या माझ्या पाठी राहणं गरजेचं आहे। नाहीतर मग हे जर चालूच राहिलं तर मी एकटी तुम्हाला कुठे कुठे पुरणार आहे, माझ्या एकटीचा निधी तुम्हाला कुठे कुठे पुरणार आहे। मला 5 कोटी रुपये निधी येतो, मी बाकीच्यांसारखंच करत राहील। परंतु आपल्याला तसं करायचं नाहीये। आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये आता बदल करायचा आहे। तुम्ही लोक कसे म्हणतात की काही वैजापूरला किती चांगले रस्ते, तुम्ही लोक इकडे म्हणतात गंगापूरमध्ये चांगले रस्ते, तुम्ही लोक फुलंब्रीला गेला म्हणतात की फुलंब्रीला चांगले रस्ते, मग कन्नडचा आमदार का चांगले रस्ते करू शकत नाही? याचं एक कारण आहे, याचा एक इतिहास आहे। तुम्ही त्या लोकांचा थोडासा अभ्यास करा, कारण ती लोक काय करतात, जो सत्तेतला आमदार असतो त्या सत्तेतल्या आमदारांच्या पाठीशी राहतात, त्याच आमदाराची नगरपालिका निवडून देतात, त्याच आमदाराची पंचायत समिती निवडून आणतात, त्याच आमदाराची जिल्हा परिषद निवडून आणतात, आणि मग ह्या ज्या काही विकासाच्या गोष्टी असतात त्या विकासाच्या गोष्टी एका दोरीत ते बांधतात आणि मग त्या गावांचा विकास होतो। नाहीतर मग आपल्याकडे पद्धत ही अशी